आज आपण रिव्हिजिट करणार आहोत तू तिथे मी या चित्रपटाबद्दल। एकतर या चित्रपटाचे हिरो सगळे वृद्ध लोक आहेत। हा त्यांच्यासाठीच बनलेला चित्रपट आहे। कसं निवृत्तीनंतर घरी दिवस घालवणे कठीण होऊन जातं, कसं कोणाला साठीनंतर त्यांच्याच म्हाताऱ्या आईसोबत राहावं लागतं कारण त्यांची स्वतःची मुलं परदेशात आहेत, कसे ते एकटेपणात जीवन काढत आहेत, हे सगळं चित्र या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे। अजून एक म्हणजे साठीनंतर सुद्धा कसं नवरा बायको यांमधील प्रेम फुलू शकतं, त्यांची केमिस्ट्री बहरू शकते, ते कशा प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करू शकतात आणि त्यांच्यातील नातं कसं मजबूत होऊ शकतं हे सुद्धा या चित्रपटातून दाखवलं आहे। निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलायचं तर या चित्रपटाची गती हा एकच निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो। हा चित्रपट खूप हळूहळू पुढे सरकतो। महत्त्वाचं म्हणजे ताटातूट होण्याचा ट्विस्ट पण अर्धा चित्रपट झाल्यावर येतो। चित्रपटातील खूप सारे सीन्स अनावश्यक वाटतात, त्यामुळे चित्रपटाची लांबी वाढली आहे। अजून म्हणजे मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्यामधील सीन्स अजून फुलवले असते तर अजून मजा आली असती। तर तू तिथे मी हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता।